आजूबाजूच्या जहाजावर पण 2 ठिकाणी अटॅक झाले. जशी आमची शिप कतर रासलपन मध्ये लोडिंग करून निघाली त्याच्या दुसऱ्या दिवशी हार्मोज बंद केलं. तर मी सांगली कवठे महांकाळचा अजित काम करतोय शिप वरती. आमच्या शिपचं लोडिंग चालू झालं आणि तोपर्यंत बातमी कळाली की इराण आणि इस्रायलचं वार चालू झाले म्हणून. पण हार्मोज काय अजून बंद झालं नव्हतं आणि लोडिंग करून दुबई पर्यंत पोहोचलो होतो तोपर्यंत हार्मोज बंद झालं. त्यामुळे आम्हाला हार्मोज मधून येता येत नव्हतं आणि त्यामुळे आम्हाला दुबईमध्ये अँकर वरती थांबायला लागलं. आता अँकर वरती किती दिवस थांबायला लागते त्याचा काय अजून नामोनिशाणा नव्हता. त्यामुळे शिपवरती जेवढं जेवण आणि पाणी बाकी आहे त्याची बचत करायला चालू केली. आजूबाजूच्या जहाजावर पण कुठं 2 ठिकाणी अटॅक झाले आणि त्याची बातमी आम्हाला लगेच VHF वर कळत होत्या. आणि आमची शिप ज्या ठिकाणी अँकर वरती होती त्या ठिकाणी तर असं काय घडलं नव्हतं. आणि 2 दिवसात होळी होती आणि शिपवरती सगळे लोक घाबरले होते. त्यामुळे होळी सेलिब्रेट करून सगळ्यांना खुशी मिळाली आणि चांगला एन्जॉय पण झाला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधत होतो आणि त्यामध्ये दिवस काढले. आणि हार्मोज थोड्या दिवसात चालू होणार आहे त्यावेळी आम्ही इंडियाला येणार. तर चला भेटू नव्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.